परमेश्वरा करुणा करा, परमेश्वरा करुणा. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तुटला पुरा, परमेश्वरा करुणा करा, परमेश्वरा. त्याजिले मला का अजिरे व बापा, तुझ वीण झाला जीव घाबरा. त्याजिले मला का अजिरे व बापा, तुझ वीण झाला जीव घाबरा. तुझ वीण झाला जीव घाबरा, तुझ वीण झाला जीव घाबरा. परमेश्वरा परमेश्वरा परमेश्वरा. तुझिया मुखाचे दुरी तेज होता, मज मृत्यू वाटे जणू दुसरा. तुझिया मुखाचे दुरी तेज होता, मज मृत्यू वाटे जणू दुसरा. मज मृत्यू वाटे जणू दुसरा, मज मृत्यू वाटे जणू दुसरा. परमेश्वरा करुणा करा, परमेश्वरा. जगणे जाणे कसे बालकाने, जरी माय लोटी दुरीने खरा. जगणे जाणे कसे बालकाने, जरी माय लोटी दुरीने खरा. जरी माय लोटी दुरीने खरा, जरी माय लोटी दुरीने खरा. परमेश्वरा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन रोमकरास पत्र अध्याय 5 8 ते 11 ही वचने. रोमकरास पत्र अध्याय 5 8 ते 11 ही वचने. परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहो, ते आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ. आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. इतकेच केवळ नाही, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणास आता मिळाली, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी जयोत्सव करू. देवबापास लिहिली वचने आपणासाठी आशीर्वादित करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांस सलाम. आजच्या दिवसामध्ये आम्ही पाहत आहोत रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 8 ते 11 ही वचने. प्रभूचं वचन आम्हाला शिकवत आहे की देवाने आमच्यावरती खरी प्रीती केलेली आहे. प्रभू परमेश्वराने आम्ही पापी असताना त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी वधस्तंभावरती अर्पण केलेला आहे. आम्ही वाचलं की देवाने आम्हावरती प्रीती केली. आम्ही सर्व प्रकारे पापामध्ये जगत होतो. आम्ही पापी असताना ख्रिस्त आम्हासाठी वधस्तंभावरती प्रायश्चित्त झाला. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्ही नीतिमान ठरवण्यात आलो, यासाठी की विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जावे. कारण येशू ख्रिस्ताचंच रक्त हे समेट करून देणार आहे.
निर्दोष निष्कलंक पवित्र रक्त आहे आणि देवाने प्रभू परमेश्वराने आम्हावरचा क्रोध तो आम्हावरून शमवला, कारण त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी वधस्तंभावरती प्रायश्चित्त झालेला आहे. आजही जो कोणी येशू ख्रिस्ताच्या नावावरती विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं. कुणी लहान कुणी मोठं नाहीये, प्रभूमध्ये सर्व एक समान आहेत, कारण की येशू ख्रिस्ताच्याच रक्ताच्या द्वारे तारलं गेलो आहोत आणि प्रभू येशूच्याच रक्ताच्या द्वारे आम्ही आज ख्रिस्ती हे म्हणवण्यात येत आहोत. प्रियांनो, कुणी लहान छोटा मोठा सेवक नाही. कोणत्याही प्रकारे कोणत्याही सेवकाचा द्वेष करू नका. कोणत्याही मंडळीला कोणत्याही प्रकारे घृणेने पाहू नका. तर फक्त येशू ख्रिस्ताच्याच रक्ताच्या द्वारे शुद्ध झालेले लोक म्हणून आपण एकमेकाचा आदर करा, आनंद करा आणि ज्या लोकांना आजही प्रभू येशू ठाऊक नाहीये अशा लोकांसाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे की त्यांनाही प्रभू येशूची प्रीती कळावी, त्यांचं तारण व्हावं आणि ते देखील येशू ख्रिस्ताचं गौरव करावेत. प्रियांनो, घृणा, तिरस्कार आणि इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानणं आता सोडून द्या. आपणापेक्षा अधिक इतरांना माना, हे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेलं आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की जशी तुमची समोरच्यांकडून इच्छा आहे की समोरच्या लोकांनी तुमच्याशी चांगलं वागावं, पहिल्यांदा तुम्ही त्यांच्याशी तसंच वागा. आम्हाला प्रीतीने एकमेकाला सहन करायचं आहे, हे येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेलं आहे. आम्ही येशू ख्रिस्ताच्याच वधस्तंभाचा अभिमान बाळगूया, त्यांनी केलेल्याच प्रीतीचा अभिमान बाळगूया, दुसरं कोणत्याही गोष्टीचं नव्हे. एकमेकाला होईल तेवढं आम्ही सहन करा, होईल तेवढं आम्ही येशू ख्रिस्ताच्या प्रीतीने एकमेकाला पहा आणि येशू ख्रिस्त येईपर्यंत आपण एकमेकाला तयार होण्यासाठी मदत करूया, जेणेकरून आपली प्रीती पाहून अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारले जातील. या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर आपणास आशीर्वाद देव. धन्यवाद देवा पित्या, मी तुझी उपकार आणि आभार मानतो. तू आम्हावरती प्रीती केली नसती तर आम्ही भस्म झालो असतो. देवा, तू आम्हावरती प्रीती केली, आम्ही ती ओळखली, तूच आमचा तारणार आहे. आमचं तारण कोणत्याही मनुष्याकडून होत नाही. प्रभू येशू फक्त तुझ्या पवित्र रक्ताच्या द्वारे झालेला आहे. म्हणून आम्ही प्रत्येक जण, लहान छोटे मोठे सर्व मंडळ्या, आम्ही एकमेकाचे बहीण भाऊ आहोत. होय देवा, प्रभू येशू एकमेकाला सहन करण्यास सहाय्य कर, एकमेकाच्या मदतीसाठी उभं राहण्यास सहाय्य कर. घृणा, तिरस्कार, निंदा आणि अपशब्द हे सर्व सोडून देऊ. होय देवा, आम्ही फक्त प्रीती आणि देवा फक्त येशू प्रभू तुझी प्रीती आम्ही स्मरण करावी आणि तुझ्याच प्रीतीच्या द्वारे एकमेकाला आम्ही समजून घ्यावं आणि वावरून घेऊन दे बाप्पा, तुझ्यामध्ये टिकून राहावं यासाठी सहाय्य कर. दे बाप्पा, तूच खरी प्रीती केली, तुझ्या खेरीस कुणीही प्रीती करू शकत नाही. आम्हालाही तुझ्या प्रीतीचं अनुकरण करण्यास सहाय्य कर. धन्यवाद देतो देवा, तुमची प्रार्थना केली, विनंती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली आहे म्हणून दे बाप्पा. आमेन. परमेश्वरा करुणा करा, तव आसरा तुटला पुरा, तव आसरा तुटला पुरा. परमेश्वरा 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 परमेश्वरा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.